प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण एक वर्ब घेणार आहोत आणि त्यानुसार आपण या ठिकाणी सेंटेन्स बनवणार आहोत. आपण वर्ब घेऊया. टू गिव फर्स्ट फॉर्म, गेव सेकंड फॉर्म, गिवन थर्ड फॉर्म आणि गिविंग याचा फोर्थ फॉर्म आहे. या वर्बमध्ये आपण बघू शकता GIVE गिव, GAVE गेव आणि जे फर्स्ट फॉर्मचं स्पेलिंग आहे त्याला शेवटी एन लावलं तर आपल्याला थर्ड फॉर्म भेटेल आणि फर्स्ट फॉर्मचं स्पेलिंग जे आहे त्याच्या शेवटचं ई काढायचं आणि त्यानुसार आपल्याला ING हा सफिक्स लावायचा म्हणजे आपल्याला फोर्थ फॉर्म भेटेल. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की यांची नावं काय आहेत, तरी मी सांगते. सिंपल फॉर्म, सिंपल पास्ट फॉर्म, परफेक्ट फॉर्म आणि कंटिन्युअस फॉर्म. या फॉर्मचा वापर करून आपल्याला सेंटेन्स बनवायचे असतात. तर या ॲक्शन वर्बपासून आपल्याला सेंटेन्स बनवण्यासाठी हेल्पिंग वर्ब माहिती पाहिजे. तर आपल्या सगळ्यांना हेल्पिंग वर्बचा अभ्यास कसा करायचा काय आहे माहिती आहे, तरी मी इथे सिंपल फॉर्मसाठी तुम्हाला जे हेल्पिंग वर्ब लागणार आहेत ते डू, डज प्रेझेंट टेन्ससाठी, त्याच्यानंतर डीड पास्ट टेन्ससाठी, शाल विल फ्युचर टेन्ससाठी, शाल विल फ्युचर टेन्ससाठी. सेकंड फॉर्ममध्ये आपण सिंपल पास्ट फॉर्ममध्ये एकही हेल्पिंग वर्ब वापरू शकत नाही. गेव हे आपल्याला डायरेक्टली वापरावं लागतं सब्जेक्टसोबत. जेव्हा आपण डायरेक्टली सब्जेक्टसोबत गेव वापरतो आपलं वाक्य कंप्लीट होतं. गिवन म्हणजेच V3 थर्ड फॉर्मसाठी आपल्याला परफेक्ट फॉर्मसाठी प्रेझेंटमध्ये हॅज आणि हॅव हे हेल्पिंग वर्ब वापरावे लागणार आहेत. पास्टमध्ये हॅड आणि ज्या वेळेस आपण फ्युचर परफेक्टचं वापरूया तेव्हा शाल हॅव आणि विल हॅव वापरावं लागेल आपल्याला. विल हॅव इथे जागा कमी असल्यामुळे लिहिता येत नाही आहे. विल हॅव अशा पद्धतीने. आणि जे आपलं फोर्थ फॉर्म आहे ज्याला आपण कंटिन्युअस फॉर्म म्हणतो त्यासाठी आपल्याला एम, इज आणि आर हे प्रेझेंट फॉर्मसाठी वापरायचे आहेत. वॉज आणि वर हे आपल्याला पास्ट फॉर्मसाठी वापरायचे आणि शाल बी विल बी तुम्हाला माहिती आहे बी लावून शाल बी विल बी हे आपल्याला जे आहे तर कंटिन्युअस फॉर्मचं फ्युचर बनवण्यासाठी वापरायचे आहेत. आता आपण या ठिकाणी त्यांचे वाक्य बनवूया कशा पद्धतीने सेंटेन्स बनतील. तर आपण सब्जेक्ट प्रोनाऊन वापरणार किंवा एखादं नाऊन वापरणार. तर जर का मी मीना हे नाव वापरलं, मीना, तर हे पहिले नाम घेतल्यानंतर मला विचार करावा लागेल की हे नाम सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. त्याचं आपल्याला वचन लक्षात घ्यावं लागतं, नंबर लक्षात घ्यावा लागतो. मीना. मग मीना घेतल्यानंतर जर का मला टू डूचे हेल्पिंग वर्ब म्हणजे फर्स्ट फॉर्म सिंपल फॉर्म वापरायचा असेल, समजा मीना गिव हा फर्स्ट फॉर्म वापरायचा असेल तर याच्यासाठी मला डज हे हेल्पिंग वर्ब वापरावं. डज, मीना डज गिव. तर मीना हे सिंग्युलर असल्यामुळे इथे हेल्पिंग वर्ब सिंग्युलर आलेलं आहे आणि या ठिकाणी डज असल्यामुळे आपल्याला V1 सिंपल फॉर्म फर्स्ट फॉर्म क्रियापदाचं वापरावं लागत आहे. हे अशा नियमानुसारच आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. पुढचं आपण बघूया. एखादा वेगळा करता घेऊया. समजा आपण घेतला करता पीपल, PEOPLE, पीपल म्हणजे लोक. हा अनेकवचनी करता आहे तर प्लुरल आहे. आता याच्यासोबत आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरायचं झालं तर आपण डू वापरू शकतो. ठीक आहे. जर का आपल्याला टू हॅवचं हेल्पिंग वर्ब वापरायचं असेल तर आपण हॅज हॅवपैकी हॅव वापरू शकतो. किंवा जर का आपल्याला टू बीचं हेल्पिंग वर्ब वापरायचं असेल तर आपण टू बीचं आर हे हेल्पिंग वर्ब वापरू शकतो. चला आपण टू बीचं आर हे हेल्पिंग वर्बच ठेवूया आणि याच्यानंतर आपल्याला जी ॲक्शन वर्बचा फॉर्म निवडायचा आहे ते कोणतं राहील, ते फॉर्म ING फॉर्म राहील. कोणतं फॉर्म राहील? ING फॉर्म. बघूयात. ING. कोणाचं ING फॉर्म राहील तर ते आपल्याला क्रियापदाचं ING फॉर्म. गिव ही स्पेलिंग आहे तर शेवटचं ई आपण काय करतो, काढून टाकतो स्पेलिंगमध्ये आणि मग ING सफिक्स त्या ठिकाणी आपण लावत असतो. गिविंग आणि पूर्णविराम देऊ. पीपल आर गिविंग हे आपले सेंटेन्स या ठिकाणी तयार झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण नोटीस करू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी सेंटेन्स तयार झालेले आहेत. बघा. सब्जेक्ट ज्याला की आपण यस म्हणतो, हेल्पिंग वर्ब आणि ॲक्शन वर्ब. मग ॲक्शन वर्ब 4 प्रकारचे आहे तर त्याच्यापैकी V2ला आपण कोणतंच हेल्पिंग वर्ब वापरत नाही. V1साठी आपण टू डूचे हेल्पिंग वर्ब्स वापरतो. V4साठी आपण टू बीचे वापरतो. आणि त्याच्यानंतर जर का आपण एखादं सब्जेक्ट घेऊया आता फॉर एक्झाम्पल दे. ओके, टी कॅपिटल काढायचं आहे, तुम्ही स्मॉल काढून टाकता, वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल काढायचा. आता या ठिकाणी आपण टू हॅवचं हेल्पिंग वर्ब घेऊया. तर टू हॅवचं हेल्पिंग वर्ब आहे हॅव.
दे सोबत हॅज येणार नाही प्रेझेंटमध्ये, हॅव येईल. दे हॅव, तर हे आपलं सब्जेक्ट झालं आणि हे आपलं हेल्पिंग वर्ब झालं, दे हॅव. आता या ठिकाणी आपल्याला V3ची ॲक्शन घ्यावी लागेल. या ठिकाणी आपण V1 वापरू शकत नाही, V2 वापरू शकत नाही, V4 पण वापरू शकत नाही. तर आपल्याला V3ची ॲक्शन घ्यावी लागेल टू हॅव सोबत, टू हॅवच्या हेल्पिंग वर्बसोबत. तर ती V3ची ॲक्शन आहे गिवन आणि पूर्णविराम, दे हॅव गिवन. अशा पद्धतीने आपल्याला सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि ॲक्शन वर्बचा वापर करायचा आहे. आता तुम्ही पुढे वाढवू शकता हे वाक्य अशा पद्धतीने, दे हॅव गिवन आणि तुम्ही पेन म्हणू शकता या ठिकाणी ऑब्जेक्टच्या जागी. आणि अशा पद्धतीने तुमचं वाक्य या ठिकाणी तुम्ही वाढवू शकता. ऑब्जेक्ट त्या ठिकाणी तुम्ही OBJECT ऑब्जेक्ट, कर्म या ठिकाणी ज्याला की आपण ओ म्हणतो शॉर्टमध्ये, ओ अक्षराने डिनोट करतो. या ठिकाणी आपण सब्जेक्ट एस अक्षराने डिनोट करतो. हेल्पिंग वर्बला आपण हेल्पिंग वर्ब HV आणि ॲक्शन वर्बला आपण AV या शॉर्ट फॉर्मने डिनोट करतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे वाक्य बनवायचे असतात. आणखीन आपण काही वाक्य बघूयात. समजा आपला करता आहे शी, तर शी हे सब्जेक्ट प्रोनाऊन आहे. याच्यामध्ये जर का आपल्याला कंटिन्युअस फॉर्ममध्ये जायचं आहे, तर आपल्याला समजा पास्ट फॉर्ममध्ये जायचं असेल तर आपण म्हणूया वॉज. तर सिंग्युलर शी आणि वॉज पण सिंग्युलर. अशा पद्धतीने आपल्याला सिंग्युलर, प्लुरल याचं आपल्याला भान ठेवावं लागतं. कशामध्ये? सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्बमध्ये. शी वॉज. आता मग आपण कोणती ॲक्शन घेणार इथे? V4 ॲक्शन घेणार, म्हणजे कंटिन्युअसची ॲक्शन घेणार. कंटिन्युअसचीच ॲक्शन टू बी सोबत घेणार, अन्यथा आपलं वाक्य चुकून जाणार. जर आपण इथं V1 वापरलं, V2 वापरलं, V3 वापरलं तर आपलं वाक्य चुकणार आहे. त्याची आपण खबरदारी घेणार आहोत. तर शी वॉज या ठिकाणी येईल शी वॉज गिविंग, शी वॉज गिविंग. आणि इथं पूर्ण विराम देऊया आपण. तर हे वाक्य कंटिन्युअस पास्ट टेन्स झालं. आपण याच्यावरून टेन्स पण ओळखू शकतो की हे कंटिन्युअस पास्ट टेन्सचं वाक्य आहे. आता आपण आणखीन एखादं वाक्य बनवूया. रॉकी हा आपला कर्ता घेऊया. हे नाम आहे, हे सर्वनाम होतं, हे नाम आहे. तर नाऊन और प्रोनाऊन आपण सब्जेक्टच्या ठिकाणी आणि ऑब्जेक्टच्या ठिकाणी वापरू शकतो. रॉकी, आता रॉकी हॅड जर का मला म्हणायचं आहे, रॉकी हॅड, तर हॅड हे टू हॅवचं हेल्पिंग वर्ब आहे. तर मला या ठिकाणी V3च वापरावं लागेल, अन्यथा माझं वाक्य चुकून जाईल. मग रॉकी हॅड, मग V3 काय आहे? टू गिव, गेव, गिवन, गिविंग. तर गिवन हे काय आहे? या ठिकाणी V3 आहे, गिवन. रॉकी हॅड गिवन. तर आपण या ठिकाणी जे आहे तर याचा टेन्स पण सांगू शकतो की हे परफेक्ट आहे आणि हे पास्ट आहे. परफेक्ट पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स. या ठिकाणी आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स, ठीक आहे. या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. अशा पद्धतीने आपण या क्रियापदांचा सराव करायचा आहे. त्याचे हेल्पिंग वर्ब अभ्यासायचे आहेत. आणि हे हेल्पिंग वर्ब जे आहेत ते कधीच या V2 सोबत, V3 सोबत आणि V4 सोबत वापरले जाणार नाही, कारण की सगळ्यांची जागा फिक्स आहे. याच्यानंतर टू हॅवचे हेल्पिंग वर्ब कधीच V4चे होऊ शकत नाही, V2चे होऊ शकत नाही आणि V1चे होऊ शकत नाही. आणि टू बीचे हेल्पिंग वर्ब कधीच V3, V2 आणि V1 या फॉर्म्सला क्रियापदांचे वापरले जाऊ शकत नाही. तर कृपया करून आपण या क्रियापदांचा, अशा अनेक क्रियापदांचा अभ्यास करावा आणि त्याच्यापासून आपण सेंटेन्स तयार करावे, जेणेकरून आपल्याला सेंटेन्स आत्मविश्वासाने बनवता येईल आणि आपल्याला इंग्रजीमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. तर सेंटेन्स स्ट्रक्चर आपला असं असतं की आपण पहिले सब्जेक्ट घेतो, त्याच्यानंतर आपण हेल्पिंग वर्ब घेतो वाक्यामध्ये, त्याच्यानंतर आपण ॲक्शन वर्ब घेतो, त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट घेतो, आणि त्याच्यानंतर आपण कॉम्प्लिमेंट घेतो आणि पूर्णविराम देतो. अशा पद्धतीने आपण वाक्य इंग्रजीमध्ये बनवत असतो. तर या वाक्यांचा तुम्ही कृपया करून सराव करा, जेणेकरून आपल्याला वाक्य बनवण्याची एकदा सवय झाली तर आपल्याला वाक्यामध्ये नॉट कसं घ्यायचं, त्याचं व्हर्बल क्वेश्चन कसं करायचं, WH क्वेश्चन करायचं कसं, ॲट ए क्वेश्चन टॅग कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप समजतात. सरावाने माणूस परिपूर्ण होतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो प्लीज डू प्रॅक्टिस अँड बिकम परफेक्ट इन युअर सब्जेक्ट. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.